प्रत्येक देश हा स्वतंत्र आणि सार्वभौम असतो आणि म्हणून प्रत्येक देशाचे स्वतंत्र असे कायदे असतात. आता या कायद्यांमध्ये काही अंशी समानता असू शकते, पण आपल्याकडचा एखादा कायदा आहे, त्याच धर्तीवरचा दुसऱ्या देशातला कायदा असला, तरी तो 100% समान नसतो. त्याच्यात काही ना काही बारकावे असे असतात, जे आपल्यापेक्षा वेगळे असतात. मग ह्या प्रश्नांचा विचार कधी करायला लागतो? तर जेव्हा 2 देशांमधल्या व्यक्तींमध्ये वाद असेल किंवा दुसऱ्याच देशातल्या व्यक्तीमध्ये वाद असेल, तेव्हा असं करायला लागतं. आता मध्यंतरी काय झालं, आपले भारतामधले एक जे पक्षकार आहेत, त्यांच्या ओळखीने परदेशातल्या एका पक्षकारांचा फोन आला होता. त्यांचा वाद काय होता? तर त्यांनी त्या देशामध्ये त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी मिळून एक घर विकत घेतलं होतं. ते घर विकत घेण्याकरता सगळे पैसे ह्या व्यक्तीने गुंतवलेले होते. त्यांनी कर्ज-बिर्ज काढलेलं होतं. पण गंमत म्हणजे त्या घरामध्ये यांचा मित्र राहायला गेला. एवढंच नव्हे, तर त्याने तिथे भाडेकरू ठेवला आणि त्या भाड्याचं सगळं उत्पन्न तो स्वतः घेत होता. आणि याच्यावरनं आता कायदेशीर वाद निर्माण झाला होता. तर त्यांचा जेव्हा मला फोन आला, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं, की "अहो, त्या देशातले कायदे आणि त्यातले बारकावे हे मला काही सांगता येणार नाहीत. तर तुम्ही तिथलाच एखादा वकील बघा." तर तेव्हा ते म्हणाले, की "आम्ही इथला एक वकील बघितलेला आहे. पण आपण एक संयुक्त कॉल म्हणजे कॉन्फरन्स कॉल करूया. कारण ते त्यांच्या भाषेमध्ये, कायद्याच्या किचकट भाषेमध्ये काय बोलतात ते आम्हाला कळतच नाही. त्यामुळे आपण एक कॉन्फरन्स कॉल करूया आणि त्यातनं आपण सगळी परिस्थिती समजून घेऊया." मी म्हटलं ठीक आहे, की त्या दृष्टीने म्हणजे कोणत्याही देशाची कायदेशीर किचकट भाषा ही सर्वसामान्य माणसापेक्षा एखाद्या देशातला वकील किंवा कायद्याचा विद्यार्थी जास्त चांगलं समजू शकतो आणि ते सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगू शकतो. तर तेवढी मदत मी तुम्हाला नक्की करेन. मग असं आमचं ठरलं. त्याच्यानंतर तो कॉन्फरन्स कॉल झाला आणि त्या कॉन्फरन्स कॉलनी माझे डोळे खाडकन उघडले. कारण हा जेव्हा कॉन्फरन्स कॉल झाला, तेव्हा ते पक्षकार, त्यांचा त्या देशातला वकील आणि मी असे तिघंही होतो. तर त्यांनी जी सुरुवात केली ना, ती सगळ्या घटना सांगायला सुरुवात केली. आणि त्यांच्या वकिलांनी त्या घटनाच्या अनुषंगाने आम्ही कसा दावा बनवलेला आहे, तो मला दाखवलं, स्क्रीन शेअर केलं. आम्ही हे लिहिलंय, आम्ही ते लिहिलंय, आम्ही ते लिहिलंय. हे 5 मिनिटं मी त्यांचं ऐकल्यावर मी त्यांना मध्ये टोकून विचारलं, की "तुम्ही म्हणता हे सगळं बरोबर आहे, घटना आणि त्याचा कालानुक्रम वगैरे ठीक आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं कायदेशीररित्या चुकीचं घडलंय काय? कोणाच्या हक्कांवर कोणत्या प्रकारची गदा आली आहे? आणि त्याच्या विरोधात कुठे आणि कोणत्या कायदेशीर तरतुदींमुळे दाद मागता येते? हे आधी मला सांगा ना." म्हणजे आपल्याकडे जसा बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा आहे किंवा मालमत्तेचे कायदे आहेत किंवा ताब्याचे कायदे आहेत किंवा मेसने प्रॉफिट आपल्याला दुसऱ्याकडनं मागता येतं किंवा ताबा मागता येतो. हे जे सगळे कायदे आहेत, त्याच्या स्वतंत्र कायदेशीर तरतुदी कुठल्या ना कुठल्या कायद्यात आहेत ना हो. मग मी त्या वकिलांना एक विचारलं, की "हे जे सगळं घडलंय, बरं या माणसाने स्वतः आपले पैसे लावून ते घर विकत घेतलं आणि त्याच्यात या माणसाचं नाव घातलं. म्हणजे हे स्वेच्छेने झालेलं आहे. त्या माणसाने त्या घरामध्ये राहायला सुरुवात केली, त्याला यांनी कधी हरकत घेतली नाही, हे पण स्वेच्छेने झालेलं आहे. त्याने त्याचं भाडं घेतलं, तर असं भाड्याने देता येईल का? वापरता येईल का? आणि आलं तर ते कुठे जावं? याच्याबद्दल त्यांचं मूळ जे खरेदी करार होता, त्याच्यामध्ये काही तरतूद नाही. मग ह्या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने हे जे सगळं घडलं, हे चुकीचं आहे. हे आपण कुठल्या आधारे म्हणतोय? आणि त्याच्या पुढचं त्यांचं जे उत्तर होतं ना, ते ते ऐकून तर मी थक्कच झालो. तर ते म्हणाले, की "मिस्टर तन्मय, इट इस मॉरली रॉंग." अहो म्हटलं मॉरली रॉंग आहे म्हणून कायद्याच्या कसोटीवर आपल्याला त्याच्या विरोधात काही करता येतं का? एखादी गोष्ट नैतिकदृष्ट्या चुकीची आहे, म्हणजे ती गैर आणि बेकायदेशीर असेलच, असं नाहीये. म्हणजे तिकडचा कायद्या क्षेत्रातला माणूस जर मॉरली रॉंग, नैतिकदृष्ट्या चुकीचा आहे, या आधारावर जर ती केस बनवणार असेल आणि लढणार असेल, तर देवच त्यांचं रक्षण करो. म्हणजे तो कॉल मी तिथेच संपवला आणि नंतर त्या पक्षकारांशी स्वतंत्रपणे बोलून मी त्यांना तेच सांगितलं, की या आत्ताच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये मी जे प्रश्न उपस्थित केलेत, की याच्यात नेमकं कायदेशीरदृष्ट्या चुकीचं काय आहे? ते कोणत्या कायदेशीर चौकटीत किंवा कोणत्या कायद्यामध्ये किंवा कोणत्या तरतुदीमध्ये चुकीचं आहे? त्याच्या विरुद्ध दाद कुठे आणि कोणत्या कायद्यान्वये मागता येतीये? या आणि अशा प्रश्नांचा खुलासा जोवर तुमचा वकील करत नाही, तोवर कृपया कोर्ट कचेरीत वेळ, पैसा आणि मेहनत वाया घालवू नका.
आणि हा कॉन्फरन्स कॉल झाल्यावर म्हणजे मला पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणात नव्याने धक्का बसला. कारण मला एक अशी समजूत होती, की आपल्याकडेच हे असं सगळं गोडबंगाल चाललेलं आहे. बाहेरच्या प्रगत देशांमध्ये म्हणजे परिस्थिती फारच छान असेल ना, कारण आपल्याला फारच छान वाटतं. पण या एका कॉन्फरन्स कॉलनी माझा हा गैरसमज एकदम पटकन दूर झाला. म्हणजे प्रगत, आपल्यापेक्षा कितीतरी वर्ष पुढे असलेले देश, त्या देशातले वकील आणि त्यांची कार्यपद्धती याचा एक मला जो ओझरता अनुभव आला, त्याने मला हे लक्षात आलं, की सगळ्या जगामध्ये बहुत करून ही अशीच स्थिती आहे. कायदा क्षेत्रातल्या बहुतांश लोकांना कायद्यातले बारकावे माहीत नाहीत. कोणीतरी सांगतं म्हणून किंवा 4 लोकं करतात म्हणून किंवा असंच चालत आलंय म्हणून आपले ते दावे करत राहतात. किंवा पक्षकार येतोय, पक्षकाराला काहीतरी करून हवंय, पक्षकाराकडनं फी मिळतीये म्हणून प्रकरणं दाखल करायची. त्याचा पाया काय? त्या सगळ्याला कायदेशीर चौकट काय? या प्रश्नांची उत्तरं आपल्या इथे तर नसतातच, पण परदेशी वकिलांकडे सुद्धा नसतात. हे जे नव्याने मला कळलं ते फार धक्कादायक होतं. आणि म्हणून मला आता असं म्हणावं वाटतं, की सगळ्या जगात अशीच परिस्थिती आहे का हो? म्हणजे आपल्याला जे वाटत होतं, की पाश्चात्य देशांमध्ये फार सगळं चांगलं आहे. मग ते आपला गैरसमज आहे का? म्हणजे आपल्याकडे जसं एकंदर सगळं कठीण प्रकार आहे, तसाच कठीण प्रकार तिकडेही आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाला कायदेशीर समस्या येते किंवा कायदेशीर मदत लागते, तेव्हा तो जेव्हा त्या क्षेत्रातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या माणसाकडे जातो आणि तिकडे तज्ञ म्हणवणारा माणूस जर मॉरली रॉंग, नैतिकदृष्ट्या चुकीचं म्हणून जर प्रकरण दाखल करणार असेल, तर धन्य आहे. म्हणजे माझं जे इकडच्या पक्षकारांना सांगणं आहे तेच, इकडच्या पक्षकारांचे जे बाहेर नातेवाईक असतील किंवा बाहेरचे लोक जे हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनाही हे नव्याने सांगणं आहे, की आपल्या प्रकरणाची कायदेशीर चौकट, कायदेशीर पाया, कायदेशीर तरतुदी याबद्दल जोवर तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत, खुलासा मिळत नाही, तोवर कोणत्याही प्रकरणाची सुरुवात करू नका. वेळ, पैसा, मेहनत वाया घालवू नका. कोणीतरी सांगतं म्हणून, कोणीतरी करतं म्हणून किंवा असंच करतात, हे काही कोणतंही कायदेशीर प्रकरण दाखल करायचं कारण असू शकत नाही. आणि जोवर तुम्हाला तुमच्या प्रकरणाची कायदेशीर चौकट आणि पाया सापडत नाही, तोवर शोधत राहा. पण कृपया काही करू नका. कारण जे काही कराल, त्याने तुमच्या पदरात काही न पडण्याची शक्यताच अधिक आहे. हा विषय तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.